नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, टी-ईटीसाठी जे मानसशास्त्र या विषयाचे जे 30 प्रश्न येतात, त्या 30 प्रश्नावर तुमचे जी पासिंग एरिया आहे तो सर्वात जास्त अवलंबून आहे. कारण की तुम्हाला जर मानसशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला जर 27 ते 28 प्रश्न जर आले, तर तुम्ही 100% टी-ईटी पास होऊ शकता. त्यामुळे या विषयाला तुम्ही 27 ते 28 मार्क घेतलेच पाहिजे. या अनुषंगाने मी काही प्रश्न घेऊन आलेलो आहे. ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला किती मार्क येतात आणि माझ्यासोबत तुम्ही प्रश्नाचे उत्तर टाकत चला. आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मानसशास्त्र हा विषय असा आहे की तुम्हाला त्याचे म्हणजे सोपे बी प्रश्न असतात, काही अवघडही प्रश्न असतात. त्यामुळे तुम्हाला त्यांचा सराव महत्त्वाचा आहे. तर आपण आज काही प्रश्न घेऊन आलेलो आहे. ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. ते प्रश्न तुम्ही माझ्यासोबत सॉल्व्ह करत चला आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकत चला. म्हणजे तुम्हाला किती 30 पैकी किती प्रश्न येतात ते आपण तुम्ही पहा. तर चला प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, अध्ययन कार्यक्षमता या संदर्भात 1969 मध्ये तयार केलेल्या व्याख्येनुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी या मुलामध्ये आढळत नाही. आता अध्ययनावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं ऑप्शन ए मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये अडथळे, ऑप्शन बी शारीरिक विकारामुळे निर्माण झालेल्या त्रुटी, ऑप्शन सी गणित कौशल्यामुळे मध्ये दिसून येणारी कमतरता, ऑप्शन डी बोलणे, लिहिणे किंवा वाचण्यातील दोष. तर याच्यापैकी योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. तर शारीरिक विकारामुळे निर्माण झालेल्या त्रुटी यामुळे अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात 1969 मध्ये तयार केलेल्या व्याख्येनुसार कोणत्या मुलांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत? तर शारीरिक विकारामुळे जे बाधित झालेली मुलं आहेत त्यांच्यामध्ये या त्रुटी आढळून आलेल्या आहेत. अध्ययन कार्यक्षमता ही मानसिक प्रक्रियेतील अडथळ्याशी संबंधित असते. ज्या मुलांच्या समस्येचे मूळ अंधत्व, बहिरेपणा, शारीरिक अपंगत्व आहे त्यांना अध्ययन अकार्यक्षम श्रेणीत समाविष्ट केले जाते. आता असाही प्रश्न येऊ शकतो की अध्ययन अकार्यक्षमते श्रेणीमध्ये कोणत्या मुलांना समाविष्ट केले जाते? तर त्याचं उत्तरही तुम्हाला आलं पाहिजे. तर कोणते मुलं आहेत? तर मूळ जे अंधत्व आहे, बहिरेपणा आहे आणि शारीरिक अपंगत्व ज्यांना आलेले आहे अशा मुलांना अध्ययन अकार्यक्षम श्रेणीमध्ये समाविष्ट केले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. बालकाची वाढ संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? बालकांची जी वाढ आहे त्या संदर्भात विधान अयोग्य कोणतं आहे असं विचारलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही परीक्षेमध्ये अयोग्य, योग्य यावर तुम्ही लक्ष द्या. कारण की तिथं आपला प्रश्न चुकण्याची जास्त शक्यता असते. कारण आपल्याला मेजॉरिटी प्रश्न हे योग्य काय आहे असे विचारले जातात. त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. त्यामुळे तुम्ही परीक्षेमध्ये असा गोल सर्कल करा किंवा असं काहीतरी टिक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अयोग्य विचारलं की योग्य विचारलं. तर वाढ ही शारीरिक बाब आहे. वाढ ही गुणात्मक असते. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते. वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षित गृहीत धरली जात नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी बी हे त्याचं उत्तर आहे. वाढ ही गुणात्मक असते. हे अयोग्य विधान आहे. वाढ ही शारीरिक बाब आहे. एकदम बरोबर आहे. हे योग्य स्टेटमेंट आहे आणि वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते. बरोबर आहे. वाढ ही विशिष्ट कालावधीनंतर तुमची वाढ ही थांबायला लागते. वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षता जी गृहीत धरली जात नाही. बरोबर आहे. वाढीमध्ये जी समतोलपणाची अपेक्षा आहे ती गृहीत धरल्या जात नाही. मग याचं योग्य उत्तर काय आहे? तर वाढ ही गुणात्मक असते. ही अयोग्य आहे. तर याचं विश्लेषण काय आहे? तर वाढ ही संख्यात्मक असते. वाढ ही काय असते? तर वाढ ही संख्यात्मक असते. कशी असते? वाढ ही संख्यात्मक असते. म्हणजे उदाहरणार्थ काय? उंची, वजन मोजता येते. विकास हा गुणात्मक असतो. कसा असतो? विकास हा गुणात्मक असतो, जो मानसिक आणि सामाजिक बदलांशी संबंधित असतो. मित्रांनो, प्रश्न कसे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मला. प्रश्नाची काठिण्य पातळी आणि सेम असेच प्रश्न तुम्हाला टी-ई-टीला येतात. मागचे प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन पाहिले त्यावरच आधारित मी हे प्रश्न घेतलेले आहेत आणि काही पी-वाय-क्यू ही घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल की प्रश्न कसे येतात आणि अशाच प्रश्नांचा तुम्ही सराव करा. कारण की तुम्हाला सराव केल्याशिवाय तुम्हाला मार्क पडणे शक्य नाही आणि तुम्हाला स्कोर करायचा आहे तर मानसशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला 30 पैकी 27 ते 28 मार्क हे पाहिजेत.
पुढचा प्रश्न, बालकामध्ये संवेदन, तर्क आणि अनुमान यासारखी बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करणे हे कोणत्या अवस्थेत आढळते? कोणत्या अवस्थेमध्ये बालकामध्ये संवेदन, तर्क, अनुमान यासारखी बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्या घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करणे हे कोणत्या अवस्थेमध्ये आढळते? तर कोणत्या अवस्थेमध्ये आढळते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर किशोर अवस्थेमध्ये, कुमार अवस्थेमध्ये तुम्हाला ते आढळून येतं. कुमारावस्थेमध्ये बालकात मॅच्युरिटी येते, ज्यामुळे तो अमूर्त विचार आणि तर्काच्या आधारे विश्लेषण करू शकतो. कुमारावस्थेमध्ये, कुमारावस्था ही अशी अवस्था आहे की त्यामध्ये बालक हा त्याची मॅच्युरिटीमध्ये येतो, ज्यामुळे तो अमूर्त विचार आणि तर्काच्या आधारे आपलं विश्लेषण करू शकतो. प्रश्न चौथा, अध्यापन म्हणजे काय? अध्यापन म्हणजे टीचिंग म्हणजेच काय? तर फक्त माहिती किंवा ज्ञान देणे, वर्गात व्याख्यान देणे, अध्ययनाला प्रवृत्त करणे, शिस्त लावणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर अध्ययनाला प्रवृत्त करणे हे अध्यापन याला म्हटलं जातं, की अध्ययनाला तुम्ही कशा प्रकारे प्रवृत्त करता हे अध्यापन यावर डिपेंड असतं. म्हणजे अध्यापन म्हणजेच काय? तर अध्ययनाला प्रवृत्त करणे. शिक्षक केवळ योग्य वातावरण निर्माण करून विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. प्रत्यक्ष शिकणे म्हणजेच अध्ययन हे विद्यार्थ्यावर अवलंबून असते. शिक्षकाचं काम काय आहे? तर विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करणे, वातावरण त्याला निर्मिती करून देणे आणि विद्यार्थ्याचं काम काय आहे? तर ते शिकून घेणे म्हणजेच काय? अध्ययन करून घेणे हे विद्यार्थ्यावर अवलंबून असतं. पुढचा प्रश्न, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती म्हणजेच हिरॅडिकल लर्निंग थेरी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर रॉबर्ट गॅग्ने यांनी ही श्रेणी अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे. रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनाचे 8 टप्पे सांगितलेले आहेत. किती टप्पे सांगितलेले आहेत? 8 टप्पे सांगितलेले आहेत, ज्यामध्ये सोप्याकडून कठीण अशा क्रमाने रचना केलेली आहे. कशी? तर सोप्याकडून कठीणाकडे त्यांनी रचना केलेली आहे. अभिजात अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे? अभिजात अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे? तुम्हाला ह्या उपपत्त्या पाठच करावं लागतील. यावर 1 ते 2 प्रश्न हमखास येतात. त्यामुळे उपपत्त्या ह्या पाठ आणि त्यांनी जो संशोधक आहे त्यांनी कशावर प्रयोग केलेला आहे ते तुम्हाला पाठ करून जायचं आहे. याच्यावर 1 ते 2 हमखास प्रश्न येतात. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर इव्हान पावलोव यांनी अभिजात अभिसंधान या उपपत्तीचा उगम केलेला आहे किंवा या उपपत्तीचे जनक ते आहेत. पावलोव यांनी कशावर प्रयोग केलेला आहे? तर पावलोव यांनी कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे. त्यामध्ये नैसर्गिक उद्दीपकाला कृत्रिम उद्दीपकाशी जोडून प्रतिसाद मिळवला जातो. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे? तर नैसर्गिक उद्दीपक जो आहे त्याला कृत्रिम उद्दीपकाशी जोडून कसा प्रतिसाद मिळतो यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. पुढील प्रश्न, थॉर्नडाईक यांच्या मते शारीरिक आणि मानसिक तयारीशिवाय अध्ययन प्रभावित होत नाही, याला कोणता नियम म्हणतात? थॉर्नडाईक काय म्हणतात? तर शारीरिक आणि मानसिक तयारीशिवाय अध्ययन प्रभावित होत नाही, याला कोणता नियम म्हणतात? सज्जतेचा, सरावाचा, परिणामाचा की पुनरावृत्तीचा? तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर सज्जतेचा नियम याला म्हणतात. कोणत्याही गोष्टीच्या अध्ययनासाठी विद्यार्थ्याची शारीरिक आणि मानसिक सज्जता असणे अत्यंत आवश्यक आहे. जर विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक सज्जता नसेल तर त्यांना तुम्ही किती जरी शिकवलं तरी ते त्याच्या लक्षात राहणार आहे का? नाही. किंवा तो अध्ययन व्यवस्थित करणार आहे का? नाही. जोपर्यंत त्याची शारीरिक आणि मानसिक सज्जता ही तो टिकून ठेवत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही किती जरी शिकवलं तरी त्याच्या लक्षात येणार नाही. पुढील प्रश्न, एखादी गोष्ट शिकवल्यानंतर त्यावर दुर्लक्ष न करता वारंवार सराव करणे गरजेचे आहे, हे थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमात येते? जर एखादी गोष्ट तुम्ही शिकवल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही जर वारंवार सराव केला तर हे थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमात येते? कोणता नियम? तर याचं योग्य उत्तर आहे सरावाचा नियम. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्हाला शिकवल्या गेली आणि तिचा वारंवार तुम्ही जर सराव केला तर ती तुमच्या कायम लक्षात राहते आणि तुम्ही जर याचा सराव नाही केला तर ती विसरून जाते.
प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट मॅन यानुसार सरावामुळेच पाढे, कविता किंवा सायकल चालवणे यासारखे कौशल्य तुम्ही आत्मसात करू शकता. जर तुम्ही दररोज पाढे म्हटले किंवा कविता म्हटल्या किंवा दररोज सायकल चालवण्याचा जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला ती कौशल्य आत्मसात होते. आणि जर तुम्ही सायकल एक दिवस चालवली आणि दुसऱ्या दिवशी नाही चालवली आणि तिसऱ्या दिवशी चालवायला गेले तर तुम्हाला सायकल चालवता येईल का? नाही. तर त्यामुळे तो एखादी गोष्ट जर केली आणि तिचा वारंवार सराव केला तर ती तुम्हाला लक्षात राहील. क्रमणवित अध्ययन उपपत्ती संदर्भात कोणते विधान अयोग्य विचारलेले आहे? क्रमणवित अध्ययन उपपत्ती ही उपपत्ती B.F. स्किनर यांनी मांडली. समाधान मिळाल्यामुळे प्रतिचारांचा पुनरावृत्ती थांबते. यात अध्ययन टप्प्याटप्प्याने होते. समाधान मिळाल्यामुळे प्रतिविचारांची पुनरावृत्ती थांबते. यात अध्ययन टप्प्याटप्प्याने होते. योग्य विचाराला प्रबलीकरण दिले जाते. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? तर समाधान मिळाल्यामुळे प्रतिविचारांची जी पुनरावृत्ती आहे ती थांबते. क्रमणवित अध्ययनात एक टप्पा पूर्ण झाल्यावर समाधान मिळते, ज्यामुळे व्यक्ती पुढच्या टप्प्याकडे प्रवृत्त होते. पुनरावृत्ती थांबत नाही. म्हणजेच काय, तर एक टप्पा जर तुमचा पूर्ण झाला असेल आणि पुढच्या टप्प्याकडे तुमचं मार्गस्थ होतो आणि तो टप्पा तुमचा पुनरावृत्तीचा टप्पा तिथं थांबत नाही. वैज्ञानिक पृच्छा प्रतिमान कोणाचे आहे? वैज्ञानिक पृच्छा प्रतिमान कोणाचे आहे? तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? जोसेफ स्वाब यांचे हे वैज्ञानिक पृच्छा प्रतिमान आहे. विश्लेषण काय आहे, तर जोसेफ श्वाब यांनी वैज्ञानिक पृच्छा प्रतिमान मांडले आहे, जे संशोधन प्रक्रियेस चालना देते. कशा प्रक्रियेस चालना देते? तर संशोधन प्रक्रियेस चालना देते. उद्यमाची विचार प्रतिमान कोणाचे आहे? उद्यमाची विचार प्रतिमान कोणाचे आहे? तर कोणाचे आहे? तर हिल्डा डाबा यांचे हे प्रतिमान आहे. कोणाचे? हिल्डा डाबा यांचे हे उद्यमी विचार प्रतिमान हे त्यांचे हिल्डा डाबा यांचे आहे. रिचर्ड सचमन, डेव्हिड आसुबेल आणि जीन पियाजे यांचेही प्रतिमान आहेत. ते तुम्हाला पाठ करून जायचे आहेत, कारण परीक्षेला जीन पियाजेंचे यांचे विचारलेले आहेत, डेव्हिड आसुबेल यांचेही विचारलेत आहेत. त्यामुळे यांचे हिल्डा डाबा यांचे विचारले नव्हते. त्यामुळे प्रश्न हा टाकलेला आहे आपण की उद्गामी जे विचार प्रतिमान आहे ते कोणाचे आहे, असा प्रश्न आपण टाकलेला आहे आणि तो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. कोणाचा? हिल्डा डाबा यांचा तो प्रतिमान आहे. हिल्डा डाबा यांनी उद्गामी विचार प्रतिमान मांडले असून ते संबोध निर्मितीसाठी महत्वाचे आहे. कशासाठी महत्वाचे आहे? तर संबोध निर्मितीसाठी हिल्डा डाबा यांचे प्रतिमान महत्वाचे आहे. क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती पद्धती नाही? प्रोजेक्ट पद्धती, बालोद्यान पद्धती, डाल्टन पद्धती, बुद्धिमंथन आणि विश्लेषण. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर बुद्धिमंथन हे क्रियाशीलता या तत्वावर आधारित कोणती पद्धती नाहीये तर विचारलेलं आहे. बुद्धिमंथन ही पद्धती क्रियाशीलतावर आधारित नाही. म्हणजेच कोणते आहे? तर प्रोजेक्ट आहे, बालोद्यान आहे आणि डाल्टन आहे. बुद्धिमंथन हे केवळ विचारांना चालना देणारी प्रक्रिया आहे. यात प्रोजेक्ट किंवा डाल्टन पद्धतीसारखी शारीरिक क्रियाशीलता नसते. पुढचा प्रश्न पाहूया. त्रिकोणाच्या 3 कोनाची बेरीज 180 अंश असते हे शिकवण्यासाठी आधी विविध त्रिकोण मोजायला लावणे हे कोणत्या सूत्राचे उदाहरण आहे? त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते हे शिकवण्यासाठी आधी विविध त्रिकोण मोजायला लावणे हे कोणत्या सूत्राचे उदाहरण आहे? तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर विशिष्ट कडून सामान्याकडे हे याचं योग्य उत्तर आहे. आधी अनेक उदाहरणे देऊन त्यावर सर्वसामान्य नियम काढण्याच्या प्रक्रियेला विशिष्टाकडून सामान्याकडे जाणे असे म्हटले जाते. पुढील प्रश्न. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी प्रसिद्ध केली? भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी प्रसिद्ध केली? तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना
प्रसिद्ध केलेली आहे. गोलमन यांनी आपल्या साहित्याद्वारे भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना जगभर लोकप्रिय केलेली आहे. त्यांची डॅनियल गोलमनची जी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना जी आहे ती त्यांची जगभर लोकप्रिय आहे. बहुबुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि या अगोदर 2 ते 3 वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे अशा प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष नका करू आणि तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल आपलं तर लाईक करा, मित्रांनाही लिंक शेअर करा, म्हणजे त्यांनाही या लेक्चरचा फायदा होईल आणि त्यांनाही या प्रश्नाचा फायदा होण्यास मदत होईल. तर बहुबुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर हॉवर्ड गार्डनर यांनी बहुबुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे. हॉवर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात आणि त्यांचे प्रमाण ही वेगवेगळे असते. त्यांनी काय सांगितलेलं आहे? तर प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या या बुद्धिमत्ता असतात आणि त्यांचे प्रमाण ही वेगवेगळे आहे. म्हणजे व्यक्तीनुसार प्रत्येकाची बुद्धी ही वेगळी असते आणि त्याचे प्रमाण ही वेगवेगळे असते. पुढील प्रश्न, बुद्धिमत्तेचे 120 घटक आणि संरचनेची उपपत्ती कोणाची आहे? बुद्धिमत्तेचे 120 घटक आणि संरचनेची उपपत्ती कोणाची आहे? तर बुद्धिमत्तेचे 120 घटक मांडल्यावर तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की ही उपपत्ती कोणाची आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? जे.बी. गिलफर्ड यांची ही उपपत्ती आहे. 120 घटक कोणाचे आहेत बुद्धीचे? तर जे.पी. गिलफर्ड यांचे हे बुद्धीचे 120 घटक आहेत. यांनी बुद्धीचे 120 घटक सांगून थ्री डायमेन्शनल मॉडेल सांगितलेले आहे. कोणी? तर हे पण लक्षात ठेवा, थ्री डायमेन्शनल जे मॉडेल आहे ते कोणाचं आहे? तर जे.पी. गिलफर्ड यांचे हे मॉडेल आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज होय, ही व्याख्या कोणाची आहे? व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज होय, ही व्याख्या कोणाची आहे? तर मे टॅक्सर यांची आहे. कोणाची आहे? मे टॅक्सर यांची ही व्याख्या आहे. व्यक्तीच्या सर्व सामाजिक वर्तनाचे एकत्रित कॅल्क्युलेशन म्हणजे व्यक्तिमत्व, असे मे टॅक्सर यांनी म्हटलेले आहे. काय म्हटले आहे? तर व्यक्तीच्या जे सर्व सामाजिक वर्तनाची एकत्रित जी गोळाबेरीज असते त्याला काय म्हटलेलं आहे? त्यांनी व्यक्तिमत्व म्हटलेलं आहे. अशा व्याख्याही तुम्ही पाठ करा आणि व्याख्येवर 1-2 प्रश्न हमखास येतात, याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. गॅलन यांच्या मते कोणत्या प्रकारचे लोक उत्साही आणि समतोल वृत्तीचे असतात? गॅलन यांच्या मते कोणत्या प्रकारचे लोक हे उत्साही आणि समतोल वृत्तीचे असतात? तर कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सांग्विन. कसे? सांग्विन प्रकारचे लोक हे उत्साही आणि समतोल वृत्तीचे असतात. कोणाच्या मते? गॅलनच्या मते. सांग्विन व्यक्ती उत्साही, आनंदी, समतोल स्वभावाचे असतात. कशा असतात सांग्विन व्यक्ती? तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. गॅलन यांच्या मते सांग्विन व्यक्ती कशा स्वभावाचे असतात? तर कशा प्रकारचे असतात? उत्साही असतात, आनंदी असतात आणि समतोल स्वभावाच्या असतात. शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणातील क्रियात्मक क्षेत्र विकसित करण्याचे श्रेय कोणाला जाते? शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणातील क्रियात्मक क्षेत्र विकसित करण्याचे श्रेय कोणाला जाते? तर डॉक्टर दवे यांना जाते. कशाचे? क्रियात्मक क्षेत्र विकसित करण्याचे श्रेय कोणाला जाते? डॉक्टर दवे यांना जाते. डॉक्टर ब्लूम यांनी बोधात्मक आणि भावात्मक क्षेत्रावर काम केलेले आहे. डॉक्टर ब्लूम यांनी कशावर काम केलेलं आहे? तर त्यांनी बोधात्मक आणि भावात्मक या क्षेत्रावर त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बोधात्मक व भावात्मक क्षेत्रावर काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेलं आहे? तर याचं उत्तरही तुम्हाला यायला पाहिजे की डॉक्टर ब्लूम यांनी बोधात्मक आणि भावात्मक या क्षेत्रावर त्यांनी काम केलेलं आहे. डॉक्टर दवे यांनी क्रियात्मक स्तरांचे वर्गीकरण केलेले आहे. कशाचे? क्रियात्मक क्षेत्राचे त्यांनी वर्गीकरण केलेले आहे.
ज्ञान रचनावाद नुसार 5E मॉडेलचा योग्य क्रम काय आहे? आता हा प्रश्न मागच्या वेळेस विचारलेला आहे. ज्ञानात्मक रचनावाद नुसार 5E या मॉडेलचा योग्य क्रम काय आहे? मित्रांनो, प्रश्न सेम काढलेले आहेत आणि तुम्ही हे लेक्चर एकदा पाहिल्यानंतर परत तुम्ही पहा, कारण तुम्हाला सेम प्रश्न ॲज इट इज यामधले 1 ते 2 प्रश्न कॉपी होतात, जशास तसे येतात. त्यामुळे हे लेक्चर तुम्ही वारंवार पहा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि अशाच प्रश्नांचा सराव करा. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे येतात आणि प्रश्न कसे सोडवायचे हेही तुम्हाला लक्षात येईल. कारण तुम्ही दुसऱ्यांचे लेक्चर पाहता आणि वन लाइनर क्वेश्चन हे करता. वन लाइनरचा जमाना गेला मित्रांनो. 6 लाख विद्यार्थी बसलेले आहेत आणि दरवर्षी तुम्ही जर पाहिलेलं असेल तर याचं जे रेशो आहे, तो रेशो किती, म्हणजे पास होण्याचा रेशो 2 ते 3% आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, पेपर कसा येतो आणि विद्यार्थी कसे याला टॅकल करतात आणि फक्त 2 ते 3% विद्यार्थी पास होतात. म्हणजे विद्यार्थी योग्य प्रश्नांचा सरावही करत नाहीत आणि दुसरे चॅनलवाले जे आहेत ते वन लाइनर प्रश्न घेतात. त्यामुळे वन लाइनर तर प्रश्न येतच नाहीत. आता परीक्षा म्हटलं तर 5-6 क्वेश्चन हे वन लाइनर येणारच. पण असे प्रश्न जास्त येतात. जे मल्टी लाइनर प्रश्न आहेत ते जास्त येतात आणि अशाच प्रश्नांचा तुम्ही सराव करा. तर याचं योग्य उत्तर, याचं योग्य क्रम काय आहे मित्रांनो? तर याचा योग्य क्रम आहे गुंतवणे, शोध, स्पष्टीकरण, विस्तार आणि मूल्यमापन. हे त्यांचा ज्ञान रचनावाद नुसार 5चा मॉडेलचा क्रमांक आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला विषयाकडे आकर्षित करणे आणि शेवटी प्रगती तपासणे या मॉडेलचा मुख्य आधार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रश्नांचा जर सराव करायचा असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.